कष्ट मेहनत न करता पैसे मिळवणं हेच अंडरवर्ल्डचं काम असतं. कधी सावकारांना संरक्षण देण्यासाठी पण झगडतात. त्यातून टोळ्या तयार होतात आणि टोळ्या एकमेकांशी झुंजत राहतात. आयुष कोमकर याची हत्या झाली, तर हे जे सगळं घडतंय याच्या मागचं नेमकं कारण काय असावं? पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकण्याची शक्यता पुण्यात आहे? 1960-70चा काळ घेतला तर नारायण जगताप म्हणून एक दादा होता पुण्यात. बर. तो भाजीपाल्याचा व्यापारी होता. बर. पण त्यांनी वेगवेगळे व्यवसाय करून, अवैध व्यवसाय करून त्यांनी त्याची टोळी पोचलेली होती. नारायण जगताप हा तिथं स्मगलिंगला आलेल्या गाड्या लुटायचा. अच्छा. पोलिसांचा वेश घालून, पोलिसांच्या वेशात जाऊन तो तिथं गाड्या लुटायचा. म्हणजे त्यावेळी गावठी दारू, मटका, जुगार याच्यावरच जास्तीत जास्त तेच उत्पन्नाचे सोर्स म्हणजे तेच होते. ते पुणे शहरात IT कंपन्या यायला लागल्या आणि त्याच्यामुळे जमिनीच्या किमती वाढायला लागल्या. आणि त्या काळामध्ये जमिनी ताब्यात घेणं, जमिनीचे वाद सोडवणं याच्यासाठी एक नवीन गुन्हेगारी उदयाला आली. बाळू आंदेकर हा गुरुवार पेठेतला मोठा एक दादा होता आणि त्याचा पुणे शहरात प्रचंड दबदबा होता आणि भयंकर डेरिंगबाज होता एकदम. आणि फक्त पुण्यातच नाही तर त्याचे सातारा, सोलापूर, कोल्हापूर, मुंबईत त्याचे मित्र होते. मुंबईत पारसनाथ पांडे म्हणून एक मोठा डॉन होता की जो रामानाईकचा वैरी होता. बर. तो बाळू आंदेकरचा मित्र. म्हणजे जसं नारायण जगतापचं करीमलाल अशी होतं, बाळू आंदेकरचं विरारच्या भाई ठाकूरशी होतं कनेक्शन. अच्छा, यालाच आपण ऑर्गनाइज्ड क्राईम. मग त्याला ऑर्गनाइज क्राईम ह्यालाच म्हणता येईल. प्रमोद माळवतकर हा काही वेगळ्या टोळीतला नव्हता. बरोबर. प्रमोद माळवतकर हा मित्र होता बाळू आंदेकरचा आणि ती टोळी मोठी होती. पण कसं असतं ना की एका मोठ्या तळ्यामध्ये बदकं असतात सगळी, त्याच्यातही चार निरळी झालेली असतात. बरोबर. आंदेकरचे एकदम जवळचे जे मित्र होते त्यांच्याशी कधी कधी वादावादी झाली प्रमोदची. पुण्यातला एक आंतरधर्मीय एक प्रेमविवाह झाला. त्या कारणावरून आंदेकर आणि माळवतकर हे वेगळे झाले. हे मूळ कारण आहे. हे आतापर्यंत कुणालाच माहित नव्हतं, फक्त माळवतकर बाजूला झाले एवढं. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. अंडरवर्ल्ड जगतावरचा एक सुप्रसिद्ध चित्रपट आपण सर्वांनी पाहिला, ज्याचं नाव होतं सत्या. त्यामध्ये एका राजकीय नेत्याच्या आश्रयाखाली असलेल्या दोन प्रतिस्पर्धी असलेल्या टोळ्यांचं युद्ध आपण पाहिलं होतं. त्यामधले दोन कॅरेक्टर्स आपल्या सर्वांनाच माहिती आहेत, भिकू म्हात्रे आणि दुसऱ्या टोळीच्या नायकाचं नाव होतं गुरु नारायण. या दोघांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू होती. मी तुला संपवलं तर मी टिकेन आणि तू मला, आपण एकमेकांना जर टिकवायचं असेल तर कोणतरी आपल्यातलं संपलं पाहिजे. अशा वेळी जेव्हा भिकू म्हात्रे गुरु नारायण आपल्यावर हल्ला करणार याच्या आधीच त्याला कसा संपवतो हे आपण सगळ्यांनी पाहिलं. पण त्यापूर्वी जेव्हा त्या राजकीय नेत्याला त्या ठिकाणी सत्या त्या ठिकाणी भिकू म्हात्रे सोबत जेव्हा विचारायला जातात, त्यावेळी तो राजकीय नेता त्याला उत्तर जे सत्याने दिलेलं होतं, तो डायलॉग अत्यंत गाजला होता की पूछने के लिए जिंदा रहना जरुरी है. हा संदर्भ यासाठीच की आज पुण्यामध्ये ज्या काही गुंडांच्या टोळ्या माजल्यात त्याच्या मागची कारणं अर्थातच या कुठेतरी मुंबईच्या टोळ्यांशी संबंधितच दिसतात. एक पैसा, दुसरं वर्चस्व, तू मोठा का मी मोठा, आणि तिसरा म्हणजे बदला, आणि मग त्यातून सूड, मग खून आणि खुनांची मालिका. नुकतंच आपल्या पुण्यात देखील जे प्रकरण घडलं आंदेकर टोळीशी संबंधित, बरोबर 1 वर्षापूर्वी वनराज आंदेकर यांची निर्घुण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचाच भाचा आयुष कोमकर याची देखील आत्ताच हत्या झाली. आता या आंदेकर टोळीमध्ये हा जो काही संघर्ष सुरू आहे आणि इतर देखील टोळ्या, या सगळ्या संदर्भातलं जर नेमकं वास्तव काय हे जाणून घ्यायचं असेल तर या टोळ्यांचा अभ्यास करून आपल्या निर्भीड आणि सडेतोड लेखणीतून ज्यांनी पत्रकारितेमध्ये गेली 33 वर्ष क्राईम बीट सांभाळलंय त्यांच्याशी बोलणं, संवाद साधणं हे गरजेचं ठरतं. आणि असंच एक नाव जे क्राईम जर्नलिस्ट म्हणून पुण्यात 1991 पासून ज्यांनी काम केलंय, अगदी लोकसत्ता, नंतर सकाळ, पुढारी, लोकमत, पुण्यनगरी आणि आता जे पुण्यनगरी मध्ये देखील ज्येष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत आहेत, त्यांचं नाव अर्थातच आबिद शेख. आणि आज आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत. आबिदजी, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. खरं तर क्राईम हा सब्जेक्ट जर कुणाला तरी अभ्यासासाठी घ्यायचा असेल, पुण्यातल्या टोळ्यांविषयी मी म्हणतो, तर पहिल्यांदा जी काही 4-5 पत्रकार क्राईम जर्नलिस्ट म्हणून चाळावे लागतील. मग त्यामध्ये जे तुमचे क्लोज फ्रेंड एकेकाळचे होते ते आता जगात नाहीत, निसार शेख असतील,
धनेश गुजराती असतील आणि तुम्ही स्वतः. तुमच्या तिघांशिवाय पुण्यातल्या क्राईम विषयी फारसं कुणाला जास्त बोलता येईल असं मला तरी वाटत नाही. तर मला तुम्हाला पहिला हाच प्रश्न विचारायचा आहे, या टोळ्यांमध्ये जो आता पुन्हा एकदा संघर्ष जागृत होऊ पाहतोय, याच्या मागची सायकॉलॉजी नेमकी काय? सायकॉलॉजी म्हणण्यापेक्षा एक वर्चस्वाची आवड असणं, वर्चस्व ठेवणं हेच गुन्हेगारांना फार आवडतं. आणि वर्चस्व ठेवायचं कशासाठी? त्यातनं पैसे मिळवणं, म्हणजे कष्ट मेहनत न करता पैसे मिळवणं हेच अंडरवर्ल्डचं काम असतं. आणि पैसे मिळवायचे असेल अवैध मार्गाने तर त्याच्यासाठी आपलं वर्चस्व असावं लागतं. आणि ते वर्चस्व ठेवण्यासाठी ह्या टोळ्या एकमेकांसाठी झगडत असतात. कधी ते जमिनीचे ताब्यात घेण्यासाठी झगडतात, कधी आर्थिक व्यवहार सेटल करून देण्यासाठी झगडतात, कधी सावकारांना संरक्षण देण्यासाठी पण झगडतात. त्यातून टोळ्या तयार होतात आणि टोळ्या एकमेकांशी झुंजत राहतात. अच्छा, म्हणजे मुळातच पैसा हा मूळ यांचा सब्जेक्ट आहे आणि मग तो मिळवण्यासाठी ते काही करू शकतात. पैशासाठीच सगळं काही. अच्छा, पुण्यातल्या ज्या टोळ्या आहेत आता जर आपण पाहिलं तर अगदी 60-70च्या दशकापासून पुण्यामध्ये टोळी युद्ध भडकायला सुरुवात झाली आणि वर्चस्वाची लढाई सुरू झाली. आता जर आपण अलीकडे पाहिलं तर शरद मोहोळ यांचा जो हत्येचा भाग असेल किंवा आता वनराज आंदेकर जे माजी नगरसेवक होते, आता अगदी अलीकडे आपण पाहिलं तर आयुष कोमकर याची हत्या झाली. तर हे जे सगळं घडतंय याच्या मागचं नेमकं कारण काय असावं? पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकण्याची शक्यता पुण्यात आहे? पुण्यात टोळी युद्ध भडकेल. आताचं जे चाललेलं आहे, म्हणजे आताची परिस्थिती पाहता भडकेल. पण टोळी युद्धामध्ये किंवा पुण्यामध्ये टोळी युद्ध जी झाली ते 3 कालखंड निरनिराळे आहेत. 1960 पासून 80 पर्यंत एक धरता येईल आपल्याला. म्हणजे प्रत्येकाची फेज वेगळी आहे. त्याची कारण वेगळी होती. म्हणजे 1960-70चा काळ घेतला तर नारायण जगताप म्हणून एक दादा होता पुण्यात. तो भाजीपाल्याचा व्यापारी होता. पण त्यांनी वेगवेगळे व्यवसाय करून, अवैध व्यवसाय करून त्यांनी त्याची टोळी पोचलेली होती. अच्छा, मंडईतला. आणि त्याचं जे वैर होतं ते कसबा पेठेतलं गोविंद तारू म्हणून होता. गोविंद तारूशी त्यांचं वैर. ह्या बरं, वैराचं कारण काय तर परत कसबा पेठ आणि मंडई. म्हणजे शेवटी वर्चस्व तुझं का माझं, याच्यातून त्याची टोळी वेगळी, याची टोळी वेगळी. तू मोठा का मी मोठा, मोठा का मी मोठा. याच्यातून नारायण जगतापचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्या काळात सुद्धा कुठली संपर्काची साधनं फारशी नव्हती 60-70ला. त्या काळात तो करीमलालाचा एकदम जवळचा साथीदार होता तो. अच्छा, गुन्हेगारी करायचा. मित्र असं ऐकून आहे की त्यावेळी जर सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नव्हती त्यामुळे मग अगदी घोडागाड्यांमधून पळून जायचं, घोड्यागाड्यांमधून रिक्षा. नंतरच्या काळात रिक्षा आल्या किंवा तुरळक लोकांकडे फियाड तशा गाड्या असायच्या. अच्छा, पण यांचे कनेक्शन तेव्हापासून मुंबईत आहेत. करीमलालाशी कनेक्टेड होता. नारायण जगताप हा तिथं स्मगलिंगला आलेल्या गाड्या लुटायचा. अच्छा, पोलिसांचा वेश घालून, पोलिसांच्या वेशात जाऊन तो तिथं गाड्या लुटायचा. हा तो काळ होता. पण या सगळ्या लोकांचा जो होता की स्थानिक पब्लिकला काही त्रास नव्हता कधीच. ओके, आपापल्या भागामध्ये आपलं वर्चस्व ठेवायचं. कुणीतरी आपल्याला दादा म्हणणं, अण्णा म्हणणं, ह्याच्या पुरतं तर हे असायचं, दबदबा असायचा त्यांचा. ते साधारण जनरल पब्लिकला, सामान्य लोकांना ते कधी त्रास देत नव्हते. त्यांचे व्यावहारिक जेव्हा भांडण होत होती किंवा दारूचे धंदे लुटणं, मटक्याचे धंदे लुटणं किंवा त्यातली हप्तेबाजी, त्याच्यातून त्यांची भांडणं व्हायची. अच्छा, म्हणजे त्यावेळी गावठी दारू, मटका, जुगार याच्यावरच जास्तीत जास्त तेच उत्पन्नाचे सोर्स म्हणजे तेच होते. ते त्याच्यातूनच उत्पन्न मिळत होते. आणि ते स्वतःचे सुद्धा यांचे क्लब असायचे, मटक्याचे किंवा पत्त्यांचे, दारूचे धंदे असायचे. ते त्यांचा इन्कम सोर्स हा होता. अच्छा, मग नंतर जसा काळ बदलला गेला, म्हणजे 80च्या नंतर आपण जर पाहिलं मग अगदी रिअल इस्टेटमध्ये देखील या टोळ्या घुसायला लागल्या. मग IT कंपनीज, मग तिथे आपल्या औद्योगिक संघटना निर्माण करणं, या माध्यमातून दुसरं सुरू झाला प्रकार. नंतरचा काळ जो होता म्हणजे 80 नंतरच्या काळातली गुन्हेगारी ही स्मार्ट गुन्हेगारी बनली. अच्छा, म्हणजे आता, कारण पहिल्या याच्यामध्ये पहिल्या 60 ते 80 आपण जेव्हा तारू किंवा नारायण जगताप वगैरे ते लोक म्हणतो की त्या काळात जान मोहम्मद पठाण वगैरे हे इकडे होते, कसबा याच्यात लष्कर भागात होते. पण ह्या लोकांचं बाकीचं राहणीमान आणि ह्या गोष्टी निराळ्या होत्या. 1990च्या नंतर सगळे बदल देशात, सगळे बदल व्हायले, सगळ्या क्षेत्रात आमूलाग्र बदल व्हायला लागले. पुणे शहर विस्तारायला लागलं. पुणे शहरात IT कंपन्या यायला लागल्या आणि त्याच्यामुळे जमिनीच्या किमती वाढायला लागल्या. आणि त्या काळामध्ये जमिनी ताब्यात घेणं, जमिनीचे वाद सोडवणं, याच्यासाठी एक
गुन्हेगारी, एक नवीन गुन्हेगारी उदयाला आली की ज्या गुन्हेगारीवर मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीची छाया होती. या गुन्हेगारीमध्ये कॉलेजची शिकलेली मुलं असायची सगळी. त्यांचा पेहराव तसा बदलला. पूर्वीचे आपले दादा लोक तसे गावठी होते, म्हणजे त्यांचे शर्ट पायजमा असं. 90च्या नंतरच्या काळात जे आलेले गुन्हेगार होते ते रिबॉकचे शूज, रॅडोचं घड्याळ, इम्पोर्टेड लॅविश आयुष्य, तुम्ही गळ्यात साखळ्या, ब्रेसलेट्स, चकाचक कार, असं ते एक स्वरूप बदललं ते. आणि आणि पहिली जी गुन्हेगारी होती त्यात आर्थिक भाग फार काही नव्हता. नंतरची जी गुन्हेगारी जी झाली, ऑर्गनाइज क्राईम जो 90 नंतरचा आहे, तो फक्त आणि फक्त पैसे मिळवण्यासाठी झाला. संघटित गुन्हेगारी जी नंतरची झाली ही फक्त पैसे मिळवण्यासाठीच या टोळ्या तयार झाल्या पुण्यामध्ये. म्हणजे पुण्यामध्ये त्यावेळेस आमच्याकडे प्रदीप सोनवणे होता डेक्कन भागात, रफिक इब्राहिम शेख होता, अशरफ रामपुरी होता, मेघनाथ शेट्टी होता, मुन्ना शेख होता. हे असे पॉलिश्ड भाई झाले आणि त्यांच्या टोळ्या होत्या. आणि प्रत्येक जण कुणाशी ना कुणाशी मुंबईत कनेक्टेड होता. म्हणजे यांचे गॉडफादर मुंबईमध्ये होते त्यावेळेस. त्यात अरुण गवळी असेल, अश्विन नाईक असेल, छोटा राजन असेल, ह्यांच्याशी कनेक्टेड ही लोक होते. आणि टोळ्या म्हणजे मुंबईतलं जे संघटित गुन्हेगारी आहे, विशेषतः अरुण गवळी आणि त्या टोळ्यांची, अमर नाईक असेल किंवा अश्विन नाईक, त्यांची की त्यांची एकदम व्यवस्थित एक पद्धतशीर पद्धत आहे त्यांची. ती पद्धत पुण्यात आली. आणि तशीच्या तशी टोळ्यांची कार्यपद्धती तशी झाली. गुन्हे करण्याची पद्धत जी आहे पुण्यातल्या टोळ्यांची, ती मुंबईची कॉपी आहे. मग मुंबईची कॉपी झाली, बरोबर आहे. आणि मुंबईत अरुण गवळींनी पुण्यात 2 खून झालेत. एक सुरेश अगरवालचा खून झाला साधारण 90च्या सुमाराला, आणि एक 94 साली लोणावळ्यामध्ये खून झाला बिरियाज हॉटेलच्या मालकाचा. दोन्ही अरुण गवळींनी घडवले असं त्यावेळेस म्हटलं जात होतं, पण लोकल लोकांनी केलं. पुण्यातला पण जो सुरेश अगरवालचा खून होता हा आपल्या पुण्यातल्या डेक्कन भागातल्या मुलांनी केला, पण ती सुपारी मुंबईत नव्हती. म्हणजे पुण्यातले देखील जे काही टोळक्यांचे म्होरके होते ते मुंबईशी कनेक्टेड होते, याच्यातनं क्लिअर होतं. मग या अंधेकर टोळीचा उदय पुण्यात कधी झाला, जे आता प्रकरण गाजते अंधेकर टोळी? हे आपण 60-70ची गुन्हेगारी आणि 90ची गुन्हेगारी म्हणतो, त्याच्या मधला काळ हा बाळू अंधेकरचा. बाळू अंधेकर हा गुरुवार पेठेतला मोठा एक दादा होता, आणि त्याचा पुणे शहरात प्रचंड दबदबा होता. ही टोळी मोठी होती, आणि त्यांचे उत्पन्नाचे सोर्स हे दारू, मटका आणि हे जुगाराची हे क्लब एवढंच होतं. त्यात कुणाला म्हणजे प्रोटेक्शन देणं वगैरे असाही भाग काही नव्हता. प्रोटेक्शन मनी हा भाग नव्हता. तो नंतर आला, तो नंतरचे गुन्हे. त्यांचं असंच होतं, वर्चस्व, आणि भयंकर डेअरिंगबाज होता एकदम. आणि त्याची म्हणजे लोकसंग्रह खूप होता, त्याचे चाहते खूप होते त्याचे. आणि फक्त पुण्यातच नाही तर त्याचे सातारा, सोलापूर, कोल्हापूर, मुंबईत त्याचे मित्र होते. मुंबईत पारसनाथ पांडे म्हणून एक मोठा डॉन होता की जो रामानाईकचा वैरी होता. तो बाळू अंधेकरचा मित्र पारसनाथ पांडे. त्यामुळे अनेकदा बाळू अंधेकर त्या रामानाईकच्या इथं घुसायचा, हा पारसनाथ पांडेशी भांडण झालं म्हणून. म्हणजे त्यांचं मुंबईशी कनेक्शन हे आपला फार पूर्वीपासूनच आहे. म्हणजे जसं नारायण जगतापचं करीमलालाशी होतं, बाळू आंदेकरचं विरारच्या भाई ठाकूरशी होतं कनेक्शन, क्लोज होतं कनेक्शन यांचं. आणि तसंच नाही तर निरनिराळ्या भागातले जे गुंड होते, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, ते सगळे बाळू आंदेकरच्या कनेक्शन होते. त्याचं कारण कसं होतं, ही लोक तुरुंगात गेली की एकमेकांच्या ओळखी व्हायची. त्या काळात संपर्काची साधनं नव्हती, आणि तुरुंगातली मैत्री ही आणखी एक वेगळा भाग असतो, ती घट्ट मैत्री असते. त्यामुळं कोल्हापूरच्या मित्राला काय झालं की सोलापूरचा आणि पुण्याचा धावून जायचा, मुंबईला काय झालं की पुण्यातले जाऊन जायचे, अशी ती त्यांची मैत्री होती ती. यालाच आपण ऑर्गनाइज्ड क्राईम, मग त्याला ऑर्गनाइज क्राईम ह्यालाच म्हणता येईल. आणि गाजलेलं जर टोळी युद्ध म्हणता येईल पुण्यात तर ते अंधेकर माळवतकर झालं, ते साधारण 80 नंतर सुरू झालं. त्याचंही कारण असं होतं की प्रमोद माळवतकर हा काय वेगळ्या टोळीतला नव्हता. प्रमोद माळवतकर हा मित्र होता बाळू अंधेकरचा, आणि ती टोळी मोठी होती. पण कसं असतं ना की एका मोठ्या तळ्यामध्ये बदकं असतात सगळी, त्याच्यातही 4-4 निरळी झालेले असतात. तर तसं त्यांच्यातही असे 4-4 वेगळे असायचे की एखाद्याशी खूप जास्त जमतं, एखाद्याशी कमी जुळतं, आणि चांगले मित्र होते. फक्त आता त्याच्यात अंधेकरचे एकदम जवळचे जे मित्र होते त्यांना त्यांच्याशी कधी कधी वादावादी झाली प्रमोदची. मग ते खटके उडायला लागले, आणि पुण्यातला एक आंतरधर्मीय एक प्रेमविवाह झाला.
त्या कारणावरून अंधेकर आणि माळवदकर हे वेगळे वेगळे झाले. अरे हे मूळ कारण आहे, ते हे मूळ आतापर्यंत कुणालाच माहित नव्हतं, फक्त माळवदकर बाजूला झाले एवढंच माहित होतं. नाही, तसं नाहीये. त्यामध्ये की ती मुलगी जी होती तिचे वडील हे ऍक्च्युली अंधेकर माळवदकरचे मेंटॉर होते. बर. तिचं एका परधर्मातल्या एका मुलाशी विवाह झाला. विवाह म्हणजे ते प्रेम होतं, तो तिला घेऊन गेला. तर त्याला परत आणण्यासाठी म्हणून माळवदकर चालला होता किंवा ते असे चालले होते. त्यातून ह्या टोळीमध्ये भांडणं आली की तोही आपलाच मित्र आहे, मेंटॉरही आपलेच आहेत. बरोबर. त्यातून त्यांच्यात बिनसलं आणि मग पुढं अंधेकर आणि माळवदकर यांचं वैमनस्य टोकाला गेलं आणि माळवदकर त्यातून बाहेर पडला. ओके. नंतर या अंधेकर टोळीनं अक्षरशः त्यांच्या वडिलांचाच त्या ठिकाणी खून केला असं पुढे आपण पाहिलेलं आहे. नाही, अंधेकर टोळीने वडिलांचा खून केला ही नंतरची गोष्ट आहे. ही जेव्हा भांडणं वाढली तेव्हा माळवदकरला ही भीती वाटायला लागली की आता हा आपल्याला शोधतोय बाळू अंधेकर. बाळू अंधेकरला बाळू अण्णा म्हणायचे. म्हणजे आजही बाळू अण्णा हे नाव फार मोठं आहे आजही. बरोबर. आज एवढ्या वर्षांनंतरही ते गुन्हेगारी जगतात. बाळू अण्णा हे नाव फार मोठं आहे. तर माळवदकरला भीती वाटत होती तो आपल्याला शोधतोय म्हणजे आपल्याला मारून टाकेल, मग आपणच त्याचा कार्यक्रम करू असं त्यांनी ठरवलं. आणि शिवाजीनगर कोर्टमध्ये 17 जुलै 1984 म्हणजे आता 41 वर्ष झाली. 41 वर्ष झाली या गोष्टीला. मग प्रमोद माळवदकर आणि ते बाकीच्यांनी तिथं ट्रॅप लावला आणि त्याचा तिथं खून केला बाळू अंधेकरचा. अच्छा. आता त्याच्यानंतर त्या खुनामध्ये माळवदकर तुरुंगात गेला. पण त्याच्या आधी माळवदकरचे वडील यांनी नाही 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 तसं नाही. माळवदकर म्हणजे अंधेकरचा रिवेंज, अंधेकरच्या खुनाचा रिवेंज घ्यायचा. मग आता काय करायचं, तो माळवदकर तर हाताशी लागत नव्हता, कुठं सापडला नव्हता, तो पळून गेलेला होता. मग माळवदकरचा जो ब्रेन होता किंवा त्याचा जो आर्थिक पुरवठा करायचा तो त्याचा चुलता होता अशोक माळवदकर. अच्छा. मग अशोक माळवदकरचा पहिल्यांदा खून झाला. त्याच्यानंतर संजय माळवदकरचा खून झाला म्हणजे प्रमोदचा भाऊ. आणि त्याच्यानंतर शेवटचा खून झाला तो माळवदकरचे वडील शिवाजीराव माळवदकर. त्यांचा शिवाजी मार्केटमध्ये गाळा होता नारळाचा. असं झालं. त्याच वेळेस प्रमोद माळवदकरनी पण दरम्यानच्या काळात इकडचे 2 खून केले अंधेकरच्या 2 साथीदारांचे. पण माळवदकर म्हणजे बाळू अंधेकरांचा जो खून शिवाजीनगरच्या कोर्टात झाला तर त्या काळात 84 साली भर कोर्टात ही हत्या घडणं म्हणजे फार डेंजरस क्राईम होतं. भयंकरच गोष्ट होती ना. म्हणजे एक तर काय होतं की असं काय होईल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळू अंधेकरला कुणी टच करेल असंच कुणाला कधी त्या काळात वाटत नव्हतं. इतकं त्याचा ऑरा मोठा होता. आणि एकदम त्याचा खूनच झाला म्हटल्यावरती सगळी धांदल उडाली, सगळी पोलिसांची धांदल उडाली ना. अख्खं पुणे जवळपास पुणे बंद झालं होतं त्यावेळेस. आणि त्याच्या अंत्यविधीला पण फार लांबून लांबून लोक आले होते. म्हणजे ते वैकुंठातलं त्या काळातले पण लोक सांगतात की तशी मयतच झाली नाही कधी वैकुंठमध्ये. मग त्याच्यानंतर हे अंधेकर माळवदकर गँगवॉर ह्याच्यात इकडचे 3 आणि तिकडचे 2 असे 5-7 लोक गेले. कालिदास आगरज्ञान एक गेला त्याच्यात, अशोक बाराते गेला त्याच्यात. आणि अंधेकर माळवदकर गँगवॉरचं वैशिष्ट्य काय म्हणता येईल माहिती का, की ते पिंपरी चिंचवडला पासून पसरलं होतं. कारण माळवदकरचं वास्तव्य जास्त तिकडं होतं, तो कसब्यातलाच होता. त्याचा एन्काउंटर जो झाला माळवदकरचा तो त्याचा एन्काउंटर तिकडच झाला काळेवाडीमध्ये. अच्छा. म्हणजे याचं 94 साली याचं झालं, बाळू अंधेकरचा 84 साली आणि प्रमोद माळवदकरचं एन्काउंटर 97 साली आलं काळेवाडी जवळ झाला. अच्छा. त्याचं एक कारण होतं की प्रमोद तुरुंगातनं बाहेर आला होता, तो अत्यंत शार्प होता. प्रमोद माळवदकर हा अत्यंत चपळ आणि अत्यंत शार्प होता, पण तो पोलिसांना काय सापडत नव्हता. आणि त्या काळात मोबाईल नव्हते, सीसीटीव्ही नव्हते. म्हणजे कुठल्या चौकातला कोणाचा तरी फोन एवढंच कॉन्टॅक्टचं साधन असायचं ना. मग धरायचा कुठं. त्या काळात त्याने हायदोसच घातला होता. पण त्यांनी खंडणे सगळीकडनं खंडण्या उकळायला सुरुवात केली प्रमोदने. मग बांधकाम व्यावसायिक, बिल्डर्स आणि राजकीय नेते, राजकीय पुण्यातले आणि पिंपरी चिंचवडचे दोन्हीकडचे सळकेपोळे करून सोडलं होतं. मग लोक हैराण झाले होते म्हणजे आता ह्याचं थांबवायचं कसं. ती प्रोटेक्शन मनी म्हणून तो प्रकार तिथे प्रोटेक्शन मनी म्हणून त्यांनी सुरू केलं. आणि मग हे कसा उपद्रव थांबवायचा कसा याचा. मग पोलिसांनी एक स्पेशल टीम तयार केली त्याची की बाबा शोधा काही करून कुठून तरी आणा. आणि मग एकदा तो चुकून त्या काळेवाडीजवळ पोलिसांच्या हातात लागला. त्यावेळेस त्याकडे रिव्हॉल्वर होतं त्याच्याकडे. पोलिसांनी धरल्यावर त्यावेळेस हे होते राम जाधव
आणि बापूसाहेब कुतुळ असे 2 अधिकारी आणि त्यांचं पथक होतं. त्यांनी धरलं त्याला, तर त्यांनी फायर करायला सुरुवात केली. मग पोलिसांनी गोळ्या मारल्या. अच्छा त्यात प्रमोद गेला. अच्छा असं झालं. म्हणजे मुळात या टोळीचा जो वाद आहे तो एकच टोळी त्यात फूट पडली, मग माळवतकर वर्सेस अंधेकर असा तो प्रकार झाला. त्याच्यात आणखी एक वैशिष्ट्य काय सांगता येईल माहिती का, अंधेकर माळवतकर गँगवॉर मध्ये पैसा हा प्रकार कुठंच नव्हता. अच्छा. हे केवळ मैत्रीसाठी झाले होते. बर बर. म्हणजे बाळू अंधेकरचा खून झाला म्हणून बाळू अंधेकरचे मित्र त्यांनी प्रमोदच्या मित्रांना, नातेवाईकांना मारलं. आणि ते मारतात म्हणलं, प्रमोदच्या मित्रांनी अंधेकरच्या टोळीला लक्ष केलं. पण याच्यामध्ये कुणी कुणाला सुपारी दिली, सुपारी घेतली असं काही प्रकार, फक्त मैत्रीसाठी झालेले खून आहे ते. अच्छा, फक्त मैत्रीसाठी झालेली. आता मुळात आपण जे मागासपासून ऐकतो इतके बारकावे हे फक्त त्या काळचे क्राईम जर्नलिस्ट सांगू शकतात. त्या काळचे म्हणण्याचा माझा उद्देश हा आहे की आताचा जो काळ आहे, आता केवळ आणि केवळ, म्हणजे अर्थात मी असं म्हणणार नाही की आताचे क्राईम रिपोर्टर्स कष्ट घेत नाहीत. अनेक नावं आहेत, अशोक मोराळे असतील, आणखी बाकीची बरीचशी मित्रमंडळी आहेत, चांगल्या पद्धतीने अभित शेख सरांनी देखील त्यांचं कौतुक केलेलं आहे. पण पूर्वी अभित शेख असतील, निसार शेख असतील, धनेश गुजराती, हे असे अनेक क्राईम जर्नलिस्ट असायचे. त्यांना माहिती मिळण्याचा सोर्स जो होता तो मुळात कोणता असेल तर जनसंपर्क ठेवणं आणि त्याच जोडीला शोध पत्रकारिता हा जो प्रकार असतो. मग पोलिसांची कॉन्टॅक्ट करणं, काही खबरी असतील त्यांचे, आता सगळेच पदर उलगडून सांगू शकत नाहीत, पण मूळ मुद्दा हाच आहे की त्या काळातले पत्रकार, अर्थात क्राईम बीटवर काम करणारे पत्रकार, त्यामध्ये सुनील कडुसकर यांनी तुम्हाला पहिल्यांदा क्राईम बीटवर यायला भाग पाडलं आणि तिथून गेली 34 वर्ष आज ते या क्राईम रिलेटेड स्टोरीज, अर्थात त्यांच्या संदर्भातली माहिती मी अर्थात तुमच्या आणि अभित शेख सरांच्या मध्ये येतोय, पण थोडी त्या संदर्भातली माहिती मला तुम्हाला द्यायची आहे. विशेष म्हणजे मनोरुग्णांच्या नरक यातना, विळखा गुन्हेगारीचा या वृत्तमालिका त्यांच्या राज्यभर गाजल्या. दैनिक पुण्यनगरी, ज्यांनी त्यांनी दुसऱ्यांदा पुण्यनगरीमध्ये एंट्री केलेली आहे, आपल्याला आठवत असेल पंचपान हे पुण्यनगरीतल्या जवळपास सर्व आवृत्त्यांमध्ये एका विशेष पृष्ठावर छापून यायचं आणि ते लोक आवर्जून वाचत होते. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे याच संदर्भात त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. मग ते पुणे श्रमिक पत्रकार संघाचे असो किंवा त्याच जोडीला पुणे प्रेस क्लब असो, महाराष्ट्र पत्रकार संघ असो, आणि त्यांचा एक रॅपो जो होता, म्हणजे मोठमोठे पोलीस आयुक्त असतील, S.H. पचरिसा असतील, यांच्यापासून ते अगदी काल परवाच्या अमिताभ गुप्तांपर्यंतचे देखील त्यांना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी रेपो ठेवावा लागला. पण या सगळ्या ह्याच्यात त्यांच्यासाठी एक महत्वाची, जी आपण वॉर रूम म्हणतो तशी एक प्रेस रूम होती, जी त्यांच्यासाठी अत्यंत गरजेची होती. पोलीस आणि पत्रकारांना एकत्रित आणणारी रूम. गेली 33 वर्ष त्या प्रेस रूमशी रिलेटेड असणारे अभित शेख, तो प्रेस रूमचा नंबर 661277 हा नंबर अभित शेख सर कायम दिवस रात्र वाजवत राहायचे, नवीन काही गोष्टी, नवीन काही माहिती, आणि मग त्यातून ज्या बातम्या यायच्या आणि दुसऱ्या दिवशी अभित शेख यांकडून अशी बायलाईन आली की लोक आवर्जून वाचायचे. मूळचे फलटणचे, अर्थात सातारा जिल्ह्यातले, पुण्यात आले. इथेच त्यांनी पुण्यामध्ये शिवाजी मराठा या ठिकाणी त्यांनी शिक्षण देखील घेतलं आणि मग मात्र 1991 त्या लोकसत्तामध्ये ते रुजू झाले. मी पुन्हा एकदा तुम्हाला अभित सरांशी कनेक्ट करून देणार आहे. सर, मुळात तुम्ही आणखी एक लेख लिहिलं होतं, तुम्हाला आठवतोय, दाऊद, अस्तित्वात नसलेली व्यवस्था. मला एक म्हणायचं की तुम्ही मगाशी बऱ्याच टोळ्यांची नावं घेतली मुंबईच्या, विशेषतः छोटा राजन, अमर नाईक, अश्विन नाईक वगैरे, पण दाऊदशी काही पुण्याचं कनेक्ट असा काही कुठे तुम्हाला कुठे बघायला मिळालं? आता जो जगावर राज्य करतो, मुंबईवर राज्य करतो, त्याचं पुण्यात तर कनेक्शन असणारच ना. आणि त्या काळात महाराष्ट्रात मुंबई खालोखाल पैसा असणारं शहर पुणेच होतं. आहेत काही लोक ते पिक्चर मध्ये कधी आले नाही, म्हणजे तसं कधी प्रसंग नाही पडला की ते पिक्चर मध्ये येतील. तसा क्राईम कधी काढलेला नाहीये की ह्या दाऊद गँगच्या कुणीतरी केलाय म्हणून, असं कधी झालेलं नाहीये. तसं छोटा राजनचं आलेलं आहे. छोटा राजनच्या टोळीचे बरेच गुन्हे झालेले आहेत पुण्यात. छोटा राजनच्या गँग मधल्या एकाचा एन्काउंटर पण पुण्यात झाला. अच्छा सर, आजकाल म्हणजे आजच्या मीडियामध्ये आम्ही कुठलीही न्यूज आली की तिला ब्रेकिंग न्यूज असं म्हणतो. कुठलीही न्यूज होते ब्रेकिंग न्यूज, पण त्या काळी अंडरवर्ल्डच्या न्यूज ब्रेक करणं कुठलाही सोर्स, म्हणजे मी सोशल मीडियाचा सोर्स म्हणते, तो नसताना आणि त्या न्यूज तुम्ही ब्रेक करत होतात. कशा पद्धतीने एखाद्या, मला आठवते रमेश किणी मर्डर केस, आणि त्या काळातली ती बातमी होती आणि मग ती बातमी पहिल्यांदा पुढे आली आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही अगदी नैना पुजारी असेल, जर्मनी
बिक्रीचा बॉम्बस्फोट खटला असेल, अगदी संतोष मानेच्या त्या एसटीचा विषय असेल, तुम्ही सगळे प्रकरण हाताळले. असा एखादा प्रसंग आहे का की ज्या प्रसंगाच्या माध्यमातून आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या देखील अंगावर काटेल की ती माहिती तुम्ही काढली आणि ब्रेक केली? नाही, आता तसं तर रमेश किणी हेच प्रकरण एवढं सेन्सिटिव्ह होतं तसं, म्हणजे तुलनेत विचार केला तर, कारण ते फारच वेगळं होतं की त्यावेळेस पत्रकार सगळ्याच वृत्तपत्रांमध्ये रात्री नाईट रिपोर्टर म्हणून एक असाचा रिपोर्टर असायचा. तो रात्री 12 पर्यंत थांबायचा आणि 12 पर्यंत थांबून ते प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि कंट्रोल रूमला फोन करून काय कमी जास्त, झिरो पोलीसच म्हणतील थोडक्यात, काय कमी जास्त काय पुढे घडलंय का काय असं ते. आणि त्या काळात कसं असतं की असं रस्त्यावर अनोळखी मृतदेह सुद्धा खूप पडतात, म्हणजे भिकारी किंवा असे पडतात, त्याच्या बातम्या कधी यायच्या नाहीत काय नाही. तर तिथून निघताना आमचं ऑफिस त्याच लोकसत्ता आणि एक्सप्रेस असं एकत्र होतं. एक जण कुठून तरी कंट्रोल रूम किंवा असा कुठल्या तरी एखाद्या पोलिसांनी अल्का टॉकीज मध्ये डेड बॉडी सापडली. अल्का टॉकीज मध्ये डेड बॉडी सापडली तर ते सुद्धा अनोळखी आहे, पण टॉकीज मध्ये सापडली म्हणून ती केवळ त्यावेळेस एक 4 ओळीची बातमी दिली गेली. आणि ते 4 ओळीची बातमी दिली गेली की ते असाच एक मृतदेह सापडला. आणि ते रमेश किणी ते तोच तर माहित नव्हतं, त्या दुसऱ्या दिवशी कळलं ते. मुंबई पोलीस जेव्हा आले आणि हे झालं आणि मग ते प्रकरण राज्यभर गाजलं की शेवटी ते सरकारच पडायची वेळ आली होती त्या याच्यावर. आणि त्याच्यात आणखी एक गंमत अशी झाली होती की त्यांची जेव्हा पोस्टमार्टम झालं इथं, तेव्हा ते पोस्टमार्टम करतानाही चूक झाली होती, कारण अनोळखी मृतदेह जेव्हा असतात ना ते आता काय पद्धतीने पोस्टमार्टम करतात माहित नाही. ससूनमध्ये मेंदू बदलले गेले, मेंदू बदलला गेला. अरे बापरे. आणि हे मुंबईतल्या पोस्टमार्टम मध्ये पुन्हा जेव्हा केलं तेव्हा ते म्हटले हा मेंदूच याचा नाही. सर मग ज्याला मेंदू बदलायला लावला त्याचा मेंदू काय असेल आणि तो कोण आहे? ते तर शेवटपर्यंत काय कळलं नाही कुणी. म्हणजे तसं अगदी त्या बाबतीत सुद्धा आहे ना, एका मुंबईतल्या मोठ्या गँगस्टरचं नाव येत होतं की त्यांनी हे घडवलं. त्याला एक कारण, एक जमिनीचा व्यवहार आहे असं त्याच्या शीला किणींनी तो आरोप केला होता की जमिनीच्या व्यवहारात एका राजकीय नेत्यांनी ही हत्या घडवून आणलेली. रमेश किणी चित्रपट बघायला गेला तुम्ही अल्का टॉकीज मध्ये? आता मुंबईतला माणूस पिक्चर बघायला पुण्यात येणं काय असंभव आहे. त्यांच्याकडे ते एसटीचं तिकीट पण होतं ते. पण दुसरी एक शक्यता ज्यात असं पण वाटतं की जर समजा मुंबईचा गँगस्टर त्याला मारायचंय रमेश किणीला, तर मुंबईत कुठेही मारू शकला असता ना. त्यांनी फार अगदी पुण्यात आणून एसटीतनं बसवून मग तो पिक्चरला, बरं ते नेमकं कॉज ऑफ डेथ कळलेलं नाही, काहीतरी विषारी द्रावण त्यांच्या ह्याच्यात गेलं तेवढंच फक्त कळलं. पण ते फारच मोठं प्रकरण झालं. तशी पुढे अनेक झाली, पण आता पटकन नाही सांगता येणार. बरोबर. मग आता ह्या ज्या सगळ्या केसेस तुम्ही पाहता, जे काही स्वतःहून प्रत्यक्षात त्यामध्ये क्राईम बीटवर असताना त्या न्यूज केलेल्या आहात, तर अशा वेळी जो पोलिसांशी कनेक्ट ठेवावा लागतो, अगदी कॉन्स्टेबल दर्जापासून अगदी पोलीस आयुक्तांपर्यंत, तर तो सांभाळताना काही अडचणी येतात का? आजच्या पत्रकारांना ती माहिती, म्हणजे एक होतं की हा बदल आता अलीकडे झाला, काही नियम असले पाहिजे. नाही तसं नाहीये की कुठलंही रिपोर्टिंग करताना, म्हणजे क्राईम बीट किंवा इतर कुठलंही, की तुमचे त्या विभागातल्या अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असले, आणि फक्त अधिकाऱ्यांशी नाही, आता आम्हाला पोलीस खात्यात म्हटल्यावर कॉन्स्टेबल पासून सगळ्यांची तर जिव्हाळ्याचे संबंध असले. वरचे अधिकारी फक्त ऑफिशियलच माहिती देतात. तुम्हाला तर रमेश किणी या संदर्भातली माहिती पण अगदी कॉन्स्टेबल कडनं, कॉन्स्टेबल आणि खालच्या पदावरचे लोक असतात ना, ते चांगले माहिती देतात, खरी माहिती देतात, ऑफ द रेकॉर्ड माहिती देतात. त्यामुळे तुमचा रॅपो हा सगळ्या स्तरातल्या ते सगळ्या अधिकाऱ्यांशी, कॉन्स्टेबलशी असायला पाहिजे. तो पूर्वी फार घट्ट होता. पूर्वी म्हणजे मैत्री असायची. पोलीस अधिकारी आणि पत्रकार हे इतके घरोघर, कारण त्यावेळेस 12 पॉलिटिशियन होते फक्त पुण्यात. पिंपरी चिंचवड सुद्धा पुणे कमिशनरेट मध्ये होतं. आता पुण्यातच 42 पॉलिटिशियन आहेत. त्यामुळे कुठं कोण आहे याची नावच लक्षात राहत नाही. मग त्यावेळी तुम्हाला एवढी हद्द आणि ते कसं काय क्राईम रिपोर्टिंग तुम्ही? नाही, आम्ही तर सुरुवातीला सायकल किंवा नंतर स्कूटरवर फिरून सगळीकडे रोज एका पोलिटिशियनला जायचं, कारण मोबाईल नव्हते ना. मग सगळे नंबर फिरवत राहायचे सगळ्या पॉलिटिशियनचे, म्हणजे 45 22 50 फरस खान पॉलिटिशियन, 45 77 50. तुमचे अजून नंबर पाठ आहेत, 66 12 50 ह्याचा नंबर आपला लष्कर पॉलिटिशियन, किंवा 62 62 96 पोलीस कंट्रोल रूम, 62 63 98 पुणे रेल्वे कंट्रोल. असे सगळे जिल्हा ग्रामीण पण आपल्याकडेच होतं त्यावेळेस. जिल्ह्याचा क्राईम रिपोर्टिंग लोहमार्ग आला, लोहमार्ग यायचा, पर निरेपर्यंत हद्द होती ती. तर हे सगळं, आणि हे सगळ्याच पेपरचे पत्रकार उत्तम करायचे वार्तांकन, हे चांगलं आपण जबाबदारीने करायचे. त्या काळात एक होतं की पोलीस अधिकाऱ्यांचे संबंध खूपच चांगले होते, कॉन्स्टेबलशी संबंध चांगले होते, वैयक्तिक होते आणि मैत्रीचे संबंध होते. आता अलीकडच्या काळात तसे संबंध काही उरत नाहीत. याचं कारण असं वाटतं की पत्रकारांनाही ती गरज वाटत नाही आणि पोलीस अधिकाऱ्यांना तर त्यापेक्षा वाटत नाही.
की आपले पत्रकारांशी संबंध असावेत. त्यांना वाटेल ती बातमी छापून येईल तेवढंच. आणि एक तर एकंदर परीघ वाढलाय खूप क्षेत्राचा. 12 पॉलिटिशियनचे 42 पॉलिटिशियन झालेत. मग पूर्वी कसं की वर्षानुवर्ष अधिकारी पुण्यात असायचे, डोळ्यासमोर असायचे, रोज भेटायचे. म्हणजे खूप चांगले अधिकारी पुण्याला मिळाले. अशोक चांदगुडे होते, दिलीप शिंदे होते, विनोद सातव होते, राम जाधव होते, किशोर जाधव होते, सतीश गोवेकर होते. ते असे कितीतरी अधिकारी वर्षानुवर्ष PSI पासून PI पर्यंत पुण्यातच होते. ते अरविंद पाटील होते आमचे, मारुतराव देशमुख, विलास जाधव, असे दारा इराणी, खूप आमचे सगळे मित्र होते. सगळ्या पत्रकारांचे ते मित्र होते. आता असे सगळ्या पत्रकारांचे मित्र असलेले फार रेअर अधिकारी दिसतात. ती पत्रकारांची गरज नाही, ती त्यांचीही गरज नाहीये, असं ते कारण आहे. त्यामुळे ते जेवढ्याच तेवढं तो संवाद जो आहे तो कमी झाला. संवाद कमी झाला, एकदम कमी झाला आता तो. अच्छा. कारण कसं आहे की पत्रकारांना सुद्धा माहिती उपलब्ध होण्यासाठी इतर साधनं आहेत आता, इतर सोर्सेस आहेत आता. पूर्वी कसं होतं, पत्रकारांना एक तर पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध ठेवा किंवा स्थानिक आपले कार्यकर्ते असतात वेगवेगळ्या पक्षांची, जी खाली तळागाळात काम करतात, ती खरी माहिती देतात. किंवा कित्येकदा काही गुंड सुद्धा आपल्याला माहिती देतात ना, त्यांच्या बरोबरीचा डावा उजवा कोणतरी. सर आणखी असं एक मध्ये म्हणजे नेहमीच ती चर्चा होती की हे जे गुंडांच्या टोळ्या पोचल्या जातात. मी परवा त्याच्यावर लाईव्ह केलं होतं की पुण्यात माजल्या टोळ्या, सणात झाडल्या गोळ्या. कुठे ना कुठेतरी या गुंडांचं नेहमी एक राजकीय कनेक्शन दिसून येतं. हे सत्य आहे का? असं अनेक प्रकरणं आहेत का ज्यामध्ये कुठे ना कुठे राजकीय हस्तक्षेप असतोच असतो? नाही, राजकीय हस्तक्षेप असतो ना, म्हणजे राजकीय त्यांना पाठबळ असतं. पण पूर्वी कसं होतं, म्हणजे आता ही सरमिसळ झाली. पूर्वी पोलीस पोलिसांचं काम करायचे, गुन्हेगार गुन्हेगारांचं काम करायचे, राजकीय नेते वेगळे होते, सामाजिक नेते वेगळे होते. आता काय झालंय, आणि काही प्रसंगात ते त्या गुंडांना बाबा उचलून नेलं की पोलिसांना फोन करून सोडून द्या एवढं सांगणे, असंच. किंवा आपल्या एखाद्या वैयक्तिक फायद्यासाठी त्या गुंडाला कुठचा वापर करून घेणे, असे संबंध. सर पण आजकाल तेच गुंड आता काय, आता गुंडांनाच हे करायचंय, गुंड राजकारण. अरे गुंडाच राजकारणी होते आता. म्हणजे आता जर बघितलं ना, तर प्रत्येक गुंड हा कुठल्या तरी पक्षाचा सक्रिय सदस्य आहे, पदाधिकारी आहे. बरोबर. त्यात माथडी कामगार संघटनांच्या माध्यमातून खूप गुंडगिरी माजली इंडस्ट्रियल एरियामध्ये. त्या सगळ्या पक्षांच्या संघटना असतात ना त्या. बरोबर. आता काय झालंय की पूर्वी राजाश्रय मिळायचा गुंडगिरीला, आता गुंडच राजकीय नेते जनले. बरोबर. म्हणजे एकाच वेळेस यांना गुन्हेगारही व्हायचं असतं, भाई व्हायचं असतं यांना, एकाच वेळेस त्यांना नगरसेवक पण व्हायचं असतं, आमदार पण व्हायचं असतं, आणि एकाच वेळेस त्यांना उद्योगपती म्हणजे बांधकाम व्यावसायिक किंवा तसंही व्हायचं असतं. त्यामुळे या सगळ्या पेशांची सरमिसळ झाली. त्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला. बरोबर. म्हणजे गुंडांची पुढची स्टेप आहे ही राजकारण आहे, आणि मग तिथे जाऊन राजकीय नेते बनणं असं झालेलं आहे. आणि पैसे गोळा करायचे नंतर, की वेगवेगळ्या उद्योगात पैसे लावायचे, राजकारणातून आलेला पैसा वेगवेगळ्या उद्योगात लावायचा, व्यावसायिकही व्हायचं. पूर्वी हे ह्यांच्या वळजणीला असायचे, आता हेच यांची मदत घेऊन अशी परिस्थिती निर्माण झाली. बरोबर आहे. सर मला एक आणखी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मध्ये अमिताभ गुप्ता जेव्हा होते तेव्हा अनेक टोळ्यांवर मकोका लावला, ऑर्गनाइज क्राईम या संदर्भामध्ये. अगदी त्यांनी शतक केलं मकोका लावण्याचं वगैरे, आणि 697 काहीतरी या सगळ्या गुंडांवर आता मकोका लागलेला असं झालं. आता अमिताभ गुप्ता 1-2 वर्ष झाली ते आपल्या इथे ना, आता नवीन अधिकारी आले. पण या 2 वर्षात मग जर एवढ्या टोळ्यांवर मकोका लागलाय, 100 टोळ्यांवर मकोका लागला, तर पुण्यातली गुन्हेगारी कमी व्हायला पाहिजे होती. अर्थातच एवढ्या टोळ्या, एवढी सगळे आत गेले किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पण झालं उलटच. कोयता गँग पण आम्हाला ऐकायला येतं, अधूनमधून ती डोकं वर काढते किंवा कोयता वर काढते, आणि आता तर अंडेगट टोळींचं आपण आता पाहतोय. म्हणजे मला असं म्हणायचं की म्हणजे मकोका लावणे फक्त कागदोपत्री आहे का? ते कागदोपत्रीच आहे ते. म्हणजे आता तर ते मोकाची जी कागदपत्र होती, मोका लावतीत कारवाई केलेली मोकाची, अनेक गुंड आहे त्यांना जामीन झाले. आता ते पहिले 1 वर्षभर इंटॅक्ट राहिले की त्यांना जामीन झाले नाहीत, पण आता ह्या सगळ्या लोकांना हे सगळे जामिनावर आले बाहेर. आणि एकदा मोकोकाचा एका गुंडाला जामीन मिळाला ना की तो बेस घेऊन बाकीचे गुंड सुटतात, आणि ते तशी सुरुवात झाली, सगळे परत आलेत बाहेर. जसं आपण पूर्वी टाडा ऐकायचो लोक, आता मग तो मोका आला. आता मोकाही अगदी म्हणजे काही लोकांना असं झालं मोका शोधतात. टाडा फार व्यवस्थित ऍक्ट होता, त्याचं कागदपत्र खूप लागायची, कागदपत्र खूप करावं लागायचे. मोकाचंही तसं आहे, पण आता गुंड किंवा त्यांचे वकील हे मार्ग शोधतायत आणि ते जामीन मिळत राहतात. मोका शोधतात बरोबर, आणि त्याला बाहेर काढतात. सर एक आता मला या पुन्हा एकदा या टोळ्यांवर यायचं, ज्या आता अलीकडच्या आपण असं म्हणूयात, मग त्यामध्ये गजा मारणे, मोहोळांची टोळी, घायवळ, अंधेकर, या अगदी आता आपण म्हणू तर ह्या प्रोफेशनल टोळ्या झाल्यात असं झालंय.
म्हणजे रिअल एस्टेट मधनं पैसा असो, प्रोटेक्शन मनीतनं पैसा बरोबर. असो, एक्स्टॉर्शन मनीतनं पैसा असो, बरोबर. आणि मग यातून यांच्यातलं जे संघर्ष निर्माण झाले, तर आजही कुठेतरी छुप्या पद्धतीने हा प्रकार चालू आहे असं तुम्हाला वाटतं? कुठला? या सगळ्या एक्स्टॉर्शन मनीचा. एक्स्टॉर्शन चालू आहे ना. एक्स्टॉर्शन चालू आहे. जोपर्यंत ही समाज रचना आहे तोपर्यंत अंडरवर्ल्ड चालू राहणार. अंडरवर्ल्ड कधी बंद होत नाही. म्हणजे पोलिसांनी कितीही दावा केला तरी त्यांच्या ऍक्टिव्हिटीज कधी संपत नाही. कारण जोपर्यंत समाजातली दुष्प्रवृत्ती संपत नाही, जोपर्यंत नैतिकता शाबूत पाहिजे. आता नैतिकताच नाहीये. त्यामुळे आता परवाचा जो इन्सिडेंट झाला ना, म्हणजे हा मला वाटतं अलीकडच्या काळात अंडरवर्ल्ड मध्ये हा फार वाईट प्रकार येतो. गोविंदा कोमकर, आयुष कोमकर, त्याचा जो खून झाला तो म्हणजे तो 18 वर्षाचा आहे आणि त्याला ज्यांनी गोळी मारली त्याचं वय 16 महिने आणि 16 वर्ष आणि 7 महिने. सर तुम्हाला हेच विचारायचं, नेमकं आत्ता कोर्टामध्ये जी काही सुनावणी चालू आहे, काही आरोपी पकडले गेलेले आहेत, तर तो का केला गेला खून हे अजून परफेक्ट कारण सापडत नाही. नेमकं काय वाटतं, काय झालंय? हा वनराज अंधेकरचा बदलाच होता का काय, कशा पद्धतीने? आता पोलिसांचा दावा तसा आहे की हा वनराज अंधेकरचा बदला म्हणून हा खून झाला. आता त्याच्यात इतकं वेगळं आहे. एकंदर गँगवॉर मधलं हे पूर्ण वेगळं प्रकरण म्हणावं लागलं. आत्ताचं जे झालंय ते वनराज कौटुंबिक हा त्याला एक गृहकलहाचा पण एक मोठा भाग आहे. गृहकलह. कारण काय बरं, तर गृहकलह कशावरून आहे? परत पैशावरनं आणि इस्टेटवरूनच आहे ना. म्हणजे बंडू अंधेकरचा मुलगा वनराज अंधेकर, त्याचा खून झाला. बरं, त्याचा खुनाच्या ज्यात आरोपी कोण आहे तर त्याची सख्खी बहीण आणि 2 दाजी, म्हणजे 2 बहिणींचे 2 नवरे. बरोबर. हे जयंत कोमकर, गणेश कोमकर. आता हे त्याचे आरोपी आहेत त्याच्यात. आणि आता जो मारला तो गोविंदा म्हणजे आरुष, तो पण नातूच आहे ना बंडू अंधेकरचा. आणि तो त्यांनी असं डिनाय केलेलं आहे की मी माझ्या नातवाला कशाला मारेन म्हणून. आता काल कोर्टात त्यांनी सांगितलं मी नव्हतोच खुनाच्या वेळेस, मी केरळला गेलो होतो. आता हा सगळा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. त्याच्यावर आपण काही आता काय मत, काल तर अटक झालेलं. बरोबर. ते पोलीस तपासात ते स्पष्ट होईल. पण याच्यात पण सर पोलिसांना थोडीफार कुठे ना कुठेतरी पोलिसांचीच फसवणूक केली आहे आरोपीने असं वाटतं का? कारण की रेकी एकीकडे झाली आणि गेम मात्र एकीकडे झाला अशी चर्चा होती. नाही, पोलिसांचा इंटेलिजन्स कमी पडला हे 100% आहे याच्यात. आणि त्यावेळी तर पोलिसांनी पाठ थोपटून घेतली आपली. हो, जर त्यांना माहिती होतं की असं असं होणार आहे तर तुम्ही आरोपी का पकडले नाहीत? आरोपींवर गुन्हा दाखल झाला त्या सहकारनगर मध्ये रेकी करण्याच्या प्रकरणात. मग आरोपी कुठे आहेत? मग आरोपी अटकच केलं नाहीत ना. मग आत्ताच्या खुनातले आरोपी आयुष कोमकरच्या तेच आरोपी आहेत की ज्यांच्या विरुद्ध सहकारनगर पोलीस स्टेशनला रेकी केल्याचा गुन्हा दाखल झाला. मग ते तेव्हाच अटक झाली असते तर झालंच नसतं ना. हे सिंपल गोष्ट आहे. भारतीय विद्यापीठ आणि आंबेगाव पठारवरच्या दरम्यान तो सगळा प्रकार झाला. मग ते तेव्हाच लगेच जर सगळे आरोपी अटक केले असते तर आयुष कोमकरचा खून झालाच नसता. पोलिसांचा इंटेलिजन्स 100% कमी पडला. त्यांना खरं कळलं नाही आतलं, म्हणजे चाललंय काय आतलं. त्यांनी थोडक्यात हे अंधेकर टोळीने घडवलं असं गृहीत धरलं आपण, तर पोलिसांना चकवा देऊन घडवलं असंच म्हणावं लागेल. सर बाळू अण्णा अशी जे तुम्ही मगाशी नाव घेतलं, आता हे पण बंडू अण्णाच म्हणवतात, तर या दोघांच्याही क्राईम करण्यातल्या ह्याच्यात काही तुम्हाला फरक जाणवतो? त्यावेळी तुम्ही बाळू अंधेकरांचा आणि आत्ताच याच्यामध्ये? नाही, बाळू अंधेकर आणि बंडू अंधेकर हे चुलत भाऊ. बाळू अंधेकरांची गँग आणि सगळं कार्यक्षेत्र गुरुवार पेठ मुख्य हेडक्वार्टर, बरोबर, आणि बंडू अंधेकर नाना पेठेत, बरोबर. तर त्या अंधेकर माळवतकर गँगवॉर मध्ये संजय माळवतकरच्या खुनामध्ये बंडू अंधेकरला आरोपी केलं पोलिसांनी. आता तो त्यांनी केला होता का नव्हता खरा खून माहिती नाही, पण त्याच्यात त्याला 14 वर्ष जन्मठेप झाली. 14 वर्ष तो तुरुंगात राहिला. तुरुंगात राहिल्यानंतर यांचे सगळ्या भागातल्या गुन्हेगारांशी संबंध येतात. बरोबर. तुरुंगात मगाशी म्हणाला, त्यामुळे त्यांचं एकदम त्यांचं जे नेटवर्क असं मोठं होतं नेटवर्क. त्यामुळे बंडू अंधेकरचं नेटवर्क जे आहे हे कुठेही आहे, म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, फार परराज्यात सुद्धा त्याचे अनेक गुंड ओळखीचे आहेत. कारण त्यांना कधीतरी त्यांनी इकडे मदत केलेली असते, जामिनाला मदत केलेली असते, तुरुंगात नीट राहू देण्यासाठी मदत केली. म्हणजे गुंडाशी एकमेकांना ते पण मदत करण्याचा प्रयत्न करतात. हा, आणि त्याच्यातनं त्यांनी जे घडवलेले पुढचे गुन्हे आहेत ते भयंकर आहेत सगळे. त्याची मोडस ऑपरेंडी निराळी आहे. बाळू अण्णाची फार निराळी आहे. आणि तो काळ वेगळा होता. बंडू अण्णाचा समवयस्कच आहेत ते, पण बंडू अण्णा 14 वर्ष तुरुंगातच होता ना. मग अलीकडच्या आत्ता जो बंडू अण्णा कार्य हे झालाय ऍक्टिव्ह, तर त्याची मोडस ऑपरेंडी पूर्ण निराळी आहे. बाळू अण्णाची एवढी क्रौर्य नव्हतं, बाळू अंधेकरच्या कार्यपद्धतीमध्ये क्रौर्य नव्हतं कधी. त्याच्यामुळे तो उमदेपणा होता एक.
बंडू हा डेंजर आहे. बंडू निष्ठुरपणे तो काम करतो तो. अच्छा. आता सर अगदी मी शेवटाकडे येतोय, म्हणजे फार महत्वाचा मुद्दा की एक क्राईम जर्नलिस्ट म्हणून तुम्ही जेव्हा या टोळी युद्धांकडे किंवा गँगवॉरकडे पाहता किंवा याच्यात जी तरुणाई आपल्याला फार अडकलेली दिसते, मुळशी पॅटर्न सारखा एक चित्रपट आपण मध्ये पाहिला, तुम्ही त्याच्यावर लिहिणार होतात, अजूनही तुम्ही त्याच्यावर लिहिलेलं नाही, आम्हाला ते सगळ्यांना वाचायचं आहे एकेकाळी. तर तो जो फॅक्ट आहे का, म्हणजे काय नेमकं त्या याच्याबद्दल काय सांगेल की खरंच तशी परिस्थिती आता देखील चालू आहे? कुठली? त्या मुळशी पॅटर्न मध्ये जी दाखवली गेली तशी आहे ना तशी. कारण मुळात ह्या 2000 नंतरच्या ज्या टोळ्या पुण्यामध्ये ज्या आल्या गुन्हेगारांच्या, मारणे, मोह या सगळ्या ह्या मुळशीतूनच आलाय. ऍक्च्युली मुळशी भागातले जे शेतकरी ते आपलं शेती वगैरे सांभाळून आणि छोटे मोठे व्यवसाय करायला म्हणून कोथरूड कर्वेनगर भागात तिथं राहायला आले, स्थायिक झाले जसं. आणि त्यांच्या जमिनींचे भाव वाढले. जमिनीच्या भाव वाढल्यानंतर मग जमिनींच्या किमती वाढल्या आणि त्याच्यातून हे लँड माफिया तयार झाले आणि त्यातून या टोळ्या मोठ्या झाल्या असं आहे. आणि आता ते व्यवस्थित प्रस्थापित टोळ्या आहेत त्या. म्हणजे ते असं नाही की मारणे, आता त्या मारणे टोळीला 100 लोकांना मोका लावला की टोळी संपली असं नाही काही. उलट त्यांचं आता त्यांचं एक कार्यक्षेत्र हे व्यापक होतंय सगळीकडं. ही पुण्यातली त्यांची क्रेज असते किंवा ते रीलच्या द्वारे वगैरे क्रेज करतात. मग इतर लोकांना त्यांचं आकर्षण वाटतं की केवढा मोठा भाई आहे. तर त्या आकर्षणापोटी त्यांच्याकडे ओढले जाणारे तरुण खूप आहेत. आणि त्यापेक्षा अलीकडच्या काळात चिंतेची बाब म्हणजे अल्पवयीन मुलं ही या सगळ्या ह्याच्यात ओढली जातात क्राईम मध्ये. आणि पुण्यात जे महत्वाचे क्राईम आहेत, मोठे खून आहेत, त्याच्यामध्ये सगळी अल्पवयीन मुलं असतात. त्यांना त्यांच्या विरुद्ध पोलिसांना कारवाई करता येत नाही. जुवेनाईल आणि म्हणजे आत्ताच्या आयुष कोमकरच्या ह्याच्यात जो एक आरोपी आहे यश पाटील म्हणून, तो त्याचं वय आहे 16 वर्ष 8 महिने. तो परवाच्या फायरिंग मध्ये पण होता. आणि त्याच्या आधी 1.5-2 वर्षापूर्वी निखिल आखाडे म्हणून एक खून झाला बंडू त्या तिथंच. बरोबर. त्या खुनामध्ये पण तोच आरोपी होता. दोघही आरोपी म्हणजे अमन पठाण आणि यश पाटील. अमन पठाणचं वय थोडं मोठं आहे, 20 वगैरे, पण ह्याचं वय आत्ता 16 वर्ष आणि 8 महिने फक्त. म्हणजे एवढ्या लहान वयात हे इतके डेंजर क्राईम करतात मुलं आता. म्हणजे त्यांनी तर मग अगदी 14-15 वर्षापासूनच सुरुवात केलेली दिसते. हो सर. आता म्हणजे याचा अर्थ ही जी तरुण, म्हणजे असं तुम्हाला वाटतं का ही क्रीम आहे यांच्यासाठी, जे तरुण पोरं जे आहेत ज्यांना अल्पवयात पैसे हवेत किंवा एक वर्चस्व काहीतरी पाहिजे, क्रेज भाईगिरीची क्रेज. अच्छा. की बाबा मला घाबरतात सगळे. आणि त्यांना त्यांच्या बरोबरचे लोक पैसे मिळवताना ते बघतात ना की मेहनत न करता मोठे पैसे येतात, ते बघतात. ते दोन्हीचं आकर्षण आहे. एक तर भाईगिरीचं आकर्षण आणि अल्पावधीत पैसे मिळतात. सर अगदी शेवटचे 2 प्रश्न. पोलीस जेव्हा आरोपींना पकडतात तेव्हा त्यांची धिंड काढली जाते, आपण ते पाहतो. आणि मग ते रील आणि काय पोलिसांचं कौतुक असं तसं वगैरे. पण जेव्हा हेच आरोपी जेलमधनं सुटतात ना, तेव्हा त्यांची जी रॅली निघते तेव्हा मात्र काय करतो आपण, तेव्हा तर आपण हतबल झालेलो असतो. ही पण एक क्रेजच झालेली आहे. हो. मग आता ते मध्य गजा मारण्याचं त्यांनी त्या तिकडून काढली होती, तळोजातनं काढली होती. त्यामध्ये जवळजवळ 1000 मुलं होती. म्हणजे हे कशाचं द्योतक म्हणायचं, म्हणजे समाज कुठं चाललाय किंवा नवी पिढी कुठं चाललेली, त्यांना तेच आवडतं, फक्त तेवढंच आवडतं का काय असं वाटायला लागले ते. तसं त्याच्यानंतर रुपेश मारणीची पण रॅली झाली पुण्यामध्ये. असं अनेक जण करतात. बरं हे फक्त पुण्यात नाही घडत, हे सोलापूर, कोल्हापूर, मुंबईत सगळीकडे होते. मुंबईत नाही काढली जात, मुंबईत पोलीस ठोकतातच. असं आहे. सर कथा एक डॉनची हे पुस्तक तुमचं 2002 मध्ये प्रकाशित झालं होतं. आता पुण्यावरच्या या सगळ्या टोळ्यांबद्दल काही तुम्ही लिहिणार आहात का? नवीन काही तुमचं पुस्तक येतंय का? येईल, ते लवकरच पुस्तक रूपात पण येईल आणि एखाद्या कलाकृतीच्या रूपात सुद्धा पण एक पडद्यावर बघायची येण्याच्या मार्गावर आहे, ते वाटेत आहे. अच्छा. सुरू झालंय ते. तो पंचपान मधला पंच जो आहे तो पंच त्यात दिसणार आहे. दिसेल, नक्की दिसेल. यस. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. तर हे होते अभित शेख. खरं तर क्राईम जर्नलिस्ट म्हणून खरं एकतर मुळात असं त्या काळाला म्हणजे अगदी 90च्या दशकापासून आतापर्यंतचं क्राईम रिपोर्टिंग जर आपण पाहिलं अगदी 2010 पर्यंतचं, तर अत्यंत भयानक होतं. कारण की त्यावेळी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालावा लागतो. एकतर कुठली संपर्काची साधनं नसतात. त्यानंतर मात्र मोबाईल आले आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी, टेक्नॉलॉजी आली. पण अशा काळात लोकांपर्यंत ऑथेंटिक न्यूज पोहोचवणं, निर्भीडरित्या पोहोचवणं आणि जे लिहिलंय त्याच्यावर ठाम राहणं, हे नाव म्हणजे अभित शेख. सर तुम्ही आलाय आणि निसार सरांचं आणि
धनेजींचं नाव निघणार नाही असं होणार नाही, तर त्यांच्याबद्दल अगदी थोडंसं सांगाल की तुमची जे प्रेस रूम मध्ये तुम्ही एकत्र असायचात, मग कशी एखादी न्यूज बाहेर यायची आणि काय, या दोघांबद्दल अगदी 2 ओळी शेवटच्या. नाही, दोघंही खूप म्हणजे दोघं ज्येष्ठ पत्रकार होते आणि खूप पत्रकार म्हणून तर उत्तमच होते ते. त्यांनी बोर्ड म्हणजे त्यांचं बोर्ड धरून मला काही थोडंफार ते शिकता आलं. पण त्यांचे सोर्सेस, लोकांशी संपर्क ठेवण्याची त्यांची पद्धती, पोलीस खात्यातले सोर्सेस आणि माहिती काढायची आणि ती मांडायची कशी, ते फार अफलातून होतं. ते मोठे पत्रकार होते खूप. चांगल्या एक उत्कृष्ट पत्रकार होते दोघंही. दोघेही माझे मित्र होते किंवा दोघेही माझे सिनियर्स पण होते. माझ्याबरोबर तसं प्रसन्न केसकर एक चांगले ते एक आमच्यासोबत एक चांगले पत्रकार होते क्राईम रिपोर्टिंगमध्ये. तसं मुंबईमध्ये श्रीकांत पाटील एक फार मोठं नाव होतं. फार सुंदर लिहायचे, म्हणजे क्राईम रिपोर्टिंग कशी असावी. तर श्रीकांत पाटील महाराष्ट्र टाइम्सला होते, ते फार अकाली गेले ते. ते म्हणजे पत्रकारिता तशी करावी. राऊत साहेब, संजय राऊत साहेबांनी खरं तर ते आता राजकीय याच्यात ते तसं रूप लोकांसमोर येते, पण त्यांनी लोकप्रभामध्ये जी पत्रकारिता क्राईम रिपोर्टिंग केली ना, त्याला तोडच नाही. त्यांचे शब्द, त्यांची माहिती आणि त्यांना मिळणारी माहिती आणि ते त्यांची मांडण्याची पद्धत हे अफलातून होती. हे क्राईम रिपोर्टर्स खरे होते. नक्कीच. धन्यवाद सर. एकंदरीत तुम्ही ज्यांच्याकडून शिकला तर त्यांची नावं जर तुम्ही घेतलीतच, आणि म्हणजे जे आपले ज्येष्ठ सहकारी असतात त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं, ते कशी मांडणी करतात, कशा पद्धतीने बातमी लोकांपर्यंत सांगतात, आपल्या लेखनातून मांडतात, हे तर तुम्ही प्रत्यक्षात सांगितलं. पण आमच्या पिढीला तर तुमचं लेखन आम्ही पाहिलेलं आहे, तुमची मांडणी आम्ही पाहिलेली आहे. निश्चितच भविष्यात तुम्ही जो प्रोजेक्ट एक तुमच्या डोक्यात आहे तो आता कदाचित लवकरच येण्याची शक्यता आहे. कुठलं हे तर तुम्ही सांगितलं नाही, पण ठीक आहे, आमच्यासाठी ते सरप्राईज आहे. खरं तर अभित शेख हे क्राईम बीट मधलं क्राईम जर्नलिस्ट म्हणून एक सर्वोत्कृष्ट नाव जे आपण सगळ्यांनी आतापर्यंत ऐकलं, त्यांची लेखन आपण पाहिलेलं आहे. निश्चितपणे भविष्यात या आत्ता ज्या काही पुण्यामध्ये ज्या टोळ्या आणि ते गुंड माजलेले आहेत वगैरे सगळे जे झालेलं आहे, याच्यावर आता अंकुश ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. खरं म्हणजे पोलिसांचा इंटेलिजन्स कुठेतरी कमी पडतोय का, असा देखील त्यांनी सवाल उपस्थित केलाय. आणि पत्रकार आणि पोलीस यांच्यातला संवाद देखील आता कमी होतोय का, याकडे देखील पत्रकारांनी पाहणं आवश्यक आहे. पण तुम्ही मात्र पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.